नमस्कार, अस्मिस होममेडमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याचे वडे। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे साबुदाण्याचे वडे कसे बनतात ते आज आपण बघूयात। अजिबात न फुटणारे, मस्तपणे फुलणारे हे वडे कसे बनतात, चला तर मग बघूयात। इथे आपण वजनाने 290 ग्रॅम साबुदाणा म्हणजे 1.5 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। हा साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि स्वच्छ धुवून झाल्यानंतर जेवढा साबुदाणा भिजेल तेवढंच फक्त याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत। जास्त पाणी पण घालायचं नाहीये, नाहीतर मग साबुदाणा खूप गिजगिजीत होतो, ओला होतो आणि त्याच्यामुळे वडे करताना प्रॉब्लेम येऊ शकतो। हा साबुदाणा मी पूर्ण रात्रभर भिजत ठेवला होता। आता इथे आपला साबुदाणा खूप छान मस्त भिजून तयार आहे। तर या वड्यांसाठी मी इथे 4 बटाटे घेतले आहेत, 8 ते 10 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, थोडंसं आलं घेतलं आहे, जिरे घेतले आहेत आणि कोथिंबीर घेतली आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला आलं, मिरची, जिरे यांची एक पेस्ट बनवून घ्यायची आहे। आता या साबुदाण्यांमध्ये हे जे बटाटे आहेत ते हातानेच कुस्करून टाकायचे आहेत, म्हणजे यातले जे थोडे जे तुकडे लागतात ना बटाट्याचे वडे खाताना ते खूप छान लागतात, म्हणून हे हातानेच मळून घ्यायचे आहेत। याच्यानंतर आपण जे आता हिरवी पेस्ट बनवून घेतली ती याच्यामध्ये ऍड करायची आहे। दाण्याचा कूट टाकायचा आहे, थोडं मीठ टाकायचं आहे चवीनुसार, कोथिंबीर टाकायची आहे। आता कोथिंबीर इथे ऑप्शनल आहे, काही लोक उपासाला कोथिंबीर खातात, काही लोक उपासाला कोथिंबीर नाही खात, सो ते आपल्यावर आहे। तर हे सगळं मिश्रण चांगलं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे हाताला तेल लावून छोटे छोटे वडे बनवून घ्यायचे आहेत आणि हे वडे तळताना स्लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला तळायचे आहेत, नाहीतर हे वडे ना पटकन लाल होतात। बनवायला खूप सोपी पद्धत आहे वड्यांची, तुम्ही नक्की बनवून बघा या पद्धतीने। इथे आपलं तेल कडकडीत तापलेलं आहे, एक एक करून आपण त्याच्यामध्ये वडे सोडून तळून घेऊया। एका वेळेला ना 1 किंवा 2 वडे तळायला टाका, नाहीतर साबुदाण्याचे वडे पटकन एकमेकाला चिकटतात। तर हा वडा बघा किती मस्त फुगलाय। तुम्हाला ही मेथड कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा। थँक्यू।